माणगाव तालुक्यातील विळे हिरालाल महादेव मेहता हायस्कूल येथे जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापक, संस्थापक सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार परशुराम हरिश्चंद्र आंबेडकर वय वर्ष 51 राहणार रोहिदास नगर विळे हे एससी मागासवर्गीय समाजाचे असल्याचे माहित असताना देखील हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र अमरनाथ ठाकूर, हायस्कूलचे संस्थापक सुभाष हिरालाल मेहता, महादेव तामणकर, तानाजी भोकर हे सदस्य या चौघांनी जातीवाचक तसेच आई बहीण विरुद्ध अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। तसेच यातील राजेंद्र ठाकूर यांनी परशुराम आंबेडकर यांच्या पत्नीस छातीत हाताने धक्काबुक्की करून खाली पाडले व हातात दगड घेऊन ठार मारीन अशी धमकी दिली। त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ठाकूर व सदस्य तानाजी भोकर यांनी शाळेमध्ये पाणी पिण्यास गेले असता तेथे मज्जाव केला व तेथील विद्या नलावडे हिने परशुराम आंबेडकर याला झोडपीन अशी धमकी दिली। या प्रकरणी 5 जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी तसेच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। दरम्यान या प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती काय याचे स्पष्टीकरण विळे येथील हायस्कूल व्यवस्थापनाने द्यावे अशी मागणी होत आहे। ज्यांच्यावर आरोप आहे अशा 5 जणांनी आपली बाजू मांडावी असे मत व्यक्त होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।